जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजवर्धन पाटील आणि माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांचा गोरेगाव येथे पवनराज पाटील आणि संग्राम पाटील यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे। श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सणाचे औचित्य साधून आज ऑगस्ट 17 सोमवार रोजी गोरेगाव येथे पवनराज मारुतराव पाटील आणि संग्राम पाटील यांच्या वतीने पीडीसी बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजवर्धन राजेश भैया पाटील आणि माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी सुरुवातीला राजवर्धन पाटील आणि आई रुपालीताई पाटील यांनी श्रावण सोमवार निमित्त गोरेगाव येथील गोरेश्वर महादेव मंदिरात अभिषेक पूजा दर्शन घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील आणि रुपालीताई पाटील यांचा पवनराज पाटील आणि संग्राम पाटील यांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी सूत्रसंचलन संदीप डांगे केंद्रेकर यांनी केले। यावेळी गोरेगाव येथील माजी सरपंच उद्धवराव पाटील, राजेश गोपाळराव कावरखे, सेवानिवृत्त शिक्षक देवराव कावरखे, अशोक कावरखे, गजानन कावरखे, प्रकाश कावरखे, प्रदीप पाटील, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, भागवत कावरखे, गजानन कावरखे, पूर्णविराम, संजय कावरखे, श्वेता झेरॉक्स, आमेर शेख, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, एनके बायास, अनिल कावरखे, प्रमोद इंगोले, आकाश कावरखे, आशुतोष कावरखे, गोपाल कावरखे, विक्रांत कावरखे, सतीश कावरखे, कृष्ण कावरखे, गौरव कावरखे, आकाश पंडित, शुभम कावरखे, सोनू कावरखे, सौरभ वाजुळकर, मनोज अलोने, वैष्णव कावरखे, अजय कावरखे, गोपाल वैद्य, नागेश कावरखे, सुमीन कावरखे, प्रणव कावरखे, श्रीधर वायचाळ, अंकुश कवर, कृष्णा वायचाळ, आदित्य वायचाळ, आकाश श्रीरामे, निळकंठ श्रीरामे, करण मस्के, एकता गणेश मंडळ पदाधिकारी जय कावरखे, निखिल कावरखे, शिवम कावरखे, माऊली गणेश मंडळ पदाधिकारी अक्षय कावरखे, गजानन वेरुळकर, शुभम पातळे आदी जण उपस्थित होते। यावेळी माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांनी सांगितले की माझा मुलगा राजवर्धन पाटील काही दिवसांपूर्वी लंडन येथे उच्च शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर युवा नेते राजवर्धन पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आज राजवर्धन पाटील व मी श्रावण महिन्याचा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त गोरेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि दर्शन घेण्यासाठी आले असता पवनराज पाटील आणि संग्राम पाटील व त्यांच्या मित्रमंडळांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि यापुढेही संचालक राजवर्धन पाटील हिंगोली मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सदा अग्रेसर असणार असून मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी राजवर्धन पाटील हे प्रत्येक गावांचा दौरा देखील करणार आहेत। राजकारणात जोरदार एंट्री केल्यानंतर नवसंजीवनी मिळाली असून त्यांचा संपर्क वाढत चालला आहे।